जननी सुरक्षा योजना बघा, म्हणजे काय असते बघा. जननी मीन्स ती आई असेल, तिला काय करायचं आपल्याला सुरक्षित करायचं. त्यासाठी योजना आणलेली आहे. ही NHMच्या अंडरमध्ये येते बघा. ह्याच्यामध्ये दिलं आहे योजनेची साथ जनसेवाचा ध्यास. ठीक आहे, ह्याचा काय म्हणजे लोगो किंवा मोरल आहे त्यांचा. ठीक आहे बघा. लाभार्थी ह्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरोदर महिला. ठीक आहे बघा. लाभ ह्याच्यामध्ये लाभ किंवा काय भेटतो लाभ बघा. घरी प्रसूती तर 500 रुपये. जर समजा घरी डिलिव्हरी झाली तर 500 रुपये भेटत असतात. शासकीय रुग्णालयामध्ये प्रसूती 600 रुपये, म्हणजे शहरात 600 आणि गावात 700 रुपये. म्हणजे जर घरी डिलिव्हरी झाली 500 आणि सरकारी रुग्णालयात झाली तर 600 आणि गावामध्ये झाली असेल तर 700 रुपये असे भेटत असतात. जर सिझेरियन प्रसूती म्हणजे सिझेरियन डिलिव्हरी झाली असेल तर थेट 1,500 रुपये अकाउंटमध्ये पाठवले जातात. ठीक आहे. मग ह्याच्यासाठी जे लागणारे आवश्यक डॉक्युमेंट आहे किंवा आवश्यक कागदपत्रे आहेत. पहिलं आहे MCP कार्ड. MCP कार्ड म्हणजे बघा काय असतं. MCP कार्ड हे शासकीय आरोग्य कार्ड असतं. ह्याच्यामध्ये जी गर्भवती महिला आहे आई आणि 0 ते 5 वर्षापर्यंत जो बालक आहे आरोग्याची संपूर्ण नोंदणी ठेवण्यासाठी वापरलं जाणारं कार्ड म्हणजे MCP कार्ड. त्यालाच आपण मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड असं म्हणत असतो, म्हणजेच माता व बाल संरक्षण कार्ड. RCS नंबर म्हणजे बघा रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ नंबर. म्हणजेच काय बघा, हे एक युनिक एक युनिक ओळख क्रमांक आहे जो गर्भवती महिला माता व बालकांच्या आरोग्य सेवासाठी सरकारकडून दिला जात असतो. ठीक आहे. हे नंबर इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याशिवाय समजा जे सरकारकडून जे मानधन भेटणार आहे, जर हे नंबर नसेल तर ते मानधन तुम्हाला भेटणार नाही. आणि जे मानधन आहे ते भेटण्यासाठी किंवा जे मानधन तुमच्या अकाउंटवर पाठवण्यासाठी तुम्हाला एक स्वतःचं बँक पासबुक असणे आवश्यक आहे आणि अकाउंट नंबर. ठीक आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले जातात.